नमस्कार, शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, पालम, पूर्णा, गंगाखेड मतदारसंघाचे कार्यसम्राट, विकासरत्न, लोकनेते, आदरणीय रत्नाकरजी गुट्टे काका यांच्या वाढदिवसानिमित्त पेठशिवनी येथील काही कार्यकर्ते, जे की त्यांचं नाव आहे गणेश शिंगारे, प्रदीप शेटे, दिलीप शेटे, शिवानंद शेटे, राजू कांबळे आणि दत्ता डोकेसर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आमदार साहेबाच्या बंगल्यावर गेले होते. आणि मग आमदार साहेबाला शुभेच्छा देऊन आल्यावर नंतर साहेबाच्या वाढदिवसानिमित्त पालम येथे जे साहेबाचे जनसंपर्क कार्यालय आहे तिथं रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं. तर आज आपल्या पेठशिवनी येथील 4-5 कार्यकर्ते, जे की अंकुशजी वाडेवाले, राजू मदने, दत्ता डोकेसर आणि शिवानंद शेटे, ते यांनी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त साहेबाला, आपण खूप छोटे आहेत आणि साहेबाला आपल्याकडून गिफ्ट देणं हे शक्य नसल्यामुळं तिने रक्तदान हे महादान श्रेष्ठदान असं म्हणून रक्तदान केलं आहे. तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला सांगू शकतो, माणसाने असं काही कार्य असेल कुठं रक्तदान शिबिराचं, तर आपल्या शरीर हे वयाप्रमाणे आपण रक्तदान केलं पाहिजे. आणि रक्तदान केल्यानंतर जे रक्तदान संस्था होती ते रक्त केंद्र जिल्हा रुग्णालय परभणी मार्फत त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तर मी तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही पण रक्तदान करीत जा. आणि जे समाजामध्ये काही वाईट विचार असतात, रक्तदान केल्यानं वाढत नाही, असं काही नाही. 6 महिन्याच्या नंतर पुन्हासुद्धा करू शकता, रक्त वाढत असते का. तर हे चुकीचे मेसेज असतात, रक्तदान केल्यानं रक्त वाढत नाही. तर करीत जा रक्तदान.